बार्शी शहरातील अलीपूर रोडवरील माऊली चौक परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या एका घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। धारदार लोखंडी कोयता जवळ बाळगून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका तरुणाला बार्शी शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार डायल 112 नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी कॉल झाल्यानंतर बार्शी शहर पोलिसांचं पथक तातडीनं माऊली चौक परिसरात दाखल झालं। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना एक युवक संशयास्पदरित्या थांबलेला दिसून आला। सुरुवातीला त्यानं आपली ओळख सांगण्यास टाळाटाळ केली, मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यानं आपलं नाव प्रवीण अशोक शिवशरण, वय वर्ष 21, राहणार उपळाई रोड बार्शी असं सांगितलं। युवकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ धारदार लोखंडी कोयता आढळून आला। यानंतर पोलिसांनी तात्काळ शस्त्र जप्त करून संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणलं। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सोलापूर जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शस्त्रबंदी लागू आहे। 10 जून ते 24 जून 2026 या कालावधीत कोणालाही विनापरवाना धारदार शस्त्र बाळगण्यास मनाई असताना आरोपीकडे कोयता आढळून आल्यानं त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे बार्शी शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याची चर्चा आता सुरू आहे।